शुभदेवजींना नमस्कार करून राजा म्हटलंय की गुरु या यमयातना नरकयातना महाभयानक आहे. ऐकवत सुद्धा नाही तर मग भोगणारे काय भोगत असतील. तर मला असं सांगा याच्यातून कसं सुटायचं. एखाद्याला समजा हे आपल्याला भोगायला लागू नाहीये असं जर वाटत असेल तर त्याला काय करावं आहे म्हणजे याच्यावरती उपाय. प्रत्येक पापाकरता काही विशिष्ट असं प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. ते प्रायश्चित्त घेतलं असताना त्या पापाच्या यातनांमधून पुढे भोगाव्या लागणाऱ्या यातनांमधून हा मुक्त होतो. प्रायश्चित्त याचा अर्थ असतो की ते आपण मनपूर्वक भोगायचंच आहे, भोगल्याशिवाय संपत नाही. प्रायश्चित्त नाही भोगलं तर मग ते कर्म भोगायचे पाहिजे. तर प्रायश्चित्त आहे, त्या प्रायश्चित्ताच्या व्यवहार याच्यातून हा मुक्त होऊ शकतो. पण ते पण तो राजा म्हणतोय असं आहे. मग आपण माझं ऐकलं की मग अनेक प्रकारची पापं केली आणि एकदा भागवत ऐकलं की जायला मोकळा झाला असं होतं ना. तसंच ते प्रायश्चित्तांचं आहे. तर म्हणजे सकाळी प्रायश्चित्त घेतलं. ते प्रायश्चित्त घेताना आम्ही पंचगव्य देतो. पंचगव्य, पंच म्हणजे 5 आणि गव्य म्हणजे गाईचे पदार्थ. त्याच्यामध्ये पहिलं असं गोमूत्र, मग आहे गोमाय. त्याचं प्रमाण सांगितलंय किती काय काय घ्यावं. ते दूध, तूप आणि ते मग गर्भाचं पाणी असं ते मंत्रपूर्वक घ्यायचं आहे. आणि यत्रोस्ति कदंबापं तैलेन्द्रियमामध्ये प्राशनात पंचगव्यस्य दहत्वग्निर्वेदनम. हे पाप जे आहे हे अस्थींच्या पर्यंत जाऊन पोचतं. म्हणून ते घेतलं असताना ज्याप्रमाणे मोठ्या इंधनाला कापसाचा ढिगारा एवढीशी ठिणगी पुढे ते जाळून सगळं भस्म करतं, त्याप्रमाणे हे पंचगव्य आमच्या शरीरात जे निवास करून राहिलेले पाप ते सगळं जाळून टाकू. म्हणून अस्थींचा एक भाग नख आणि केस आहे. केस अस्थिरूप आहे म्हणून ते त्यावेळेला केस काढले जातात. हे त्याचं मागचं कारण आहे. मग सकाळी पंचगव्य घेतलं आणि हा म्हणतोय आता मोकळा झालो, संध्याकाळी पुन्हा जातोय. पंचगव्य घेतली की सकाळी पंचगव्य घ्यायचं आणि संध्याकाळी पुन्हा मुद्द्यात जायचं. या असल्या प्रायश्चित्ताला काही अर्थ नाही. म्हणजे कुंजर शौचवत असं त्याला उदाहरण दिलं आहे. अंतःकरणामध्ये पश्चाताप झालेला आहे आपल्या पापाबद्दल. मग तिथं प्रायश्चित्त घेतलं असताना त्या पापातून मुक्त होतो. पश्चाताप नाही, काय नाही. सकाळी हे घेतो संध्याकाळी ते घेतो. ह्या प्रायश्चित्ताला काही अर्थ नाही. त्याला कुंजर शौचवत म्हटलेलं आहे. म्हणजे त्या हत्तीचं वगैरे आपल्याला माहित नाही, पण सहज नेहमीचं उदाहरण देतो. म्हैस आहे, म्हैस. त्या म्हशीला केस काढतात, त्याला भादरणं म्हणतात. तर म्हैस भादर आणि तिला मस्तपैकी तेल बिल लावतात, चकचकीत केली. डोळ्यांच्याकडे बघितलं आता पाडव्याला पळवतात तशा म्हशी, गाई काय म्हशी काय सगळे सजवून गेलो. तर ते तेल लावलं, अंघोळी घातल्या, सगळं स्वच्छ केलं, रंग लावले आणि म्हैस सोडली. ते पहिलं कुठं जाऊन बसते? चिखलात. आता बरं वाटतं. मग त्या म्हैस जुड्यात काय अर्थ व्हायला सांगा. तसं पश्चाताप न होता केलेलं प्रायश्चित्त हेही असं फुकट आहे. अंतःकरणामध्ये त्या कृतकर्माबद्दल पश्चाताप असला पाहिजे. हे एक सांगितलं. दुसरं
परी कीर्तनाचे निनटनाचे 9व्या अध्यायामध्ये माऊली म्हणतात परी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे नामचे नाही पापाचे ऐसे केले नामस्मरण हा श्रेष्ठ उपाय आहे त्या नामाच्या योगानं कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्त विष्णू काही घ्यायची गरज नाही कितीही डोंगर पापाचे कळप पळती पुढे हरी 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 मंत्र हा देवाचा म्हणती देवाच्या तया मोक्ष हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी या नामस्मरणाच्या बळावरती सर्व प्रकारच्या प्रायश्चित्त घ्यायची गरज नाही सर्व प्रकारच्या पापांमधून तो निश्चितपणे मुक्त होतो होय निश्चितपणे मुक्त होतो हो नाही जरा ते अजूनही खटकत आहे होय मग त्याच्याकरता हा मी सिद्धांत मांडला आता याच्या पुष्टी करता दृष्टांत सांगतो आई असं म्हणून शुकदेवाने राजा परीक्षितीला अजामेळाची कथा ऐकवलेली आहे अजामेळ पापी वदे पुत्र कामे तया मुक्ती नारायणाचे निनामे हा अजामेळ कान्यकुब्ज देशामध्ये हा ब्राह्मण राहणारा ब्राह्मण होता सर्व वेदशास्त्र पुराण सगळं शिकलेला होता आणि मग गफलत पुढे झाली एकदा असाच काही समिधा वगैरे अज्ञात होता काही जंगलामध्ये गेला होता आणि तिथं त्यानं देह विक्रय करणाऱ्या स्त्रियांची कामक्रीडा बघितली आणि फिरलं आणि हा जो त्यांच्याकडे गेला तो गेला पुन्हा आला नाही आई बाप बायको त्या व्यंकटेश महात्म्यामध्ये माधव नावाच्या ब्राह्मणाची एक अशी कथा आहे ती अशी अंत्यज होती अति अंत्यज होती आणि सौंदर्यवती होती हा घरदार सगळं विसरला ब्राह्मणत्व विसरला आणि 12 वर्ष तिच्या सहवासामध्ये राहिला उठला आणि कालांतरानं ती मरण पावली हा दोघीका गुट्टानं घरकानं घाटा अशी याची अवस्था झाली का आता घरी जायचं शक्यच नाही बाटलाय पूर्ण आणि ते लोक याला ठेवून ती होती म्हणून आम्ही तुला ठेवला होता तू कोण कुठला आमचा याची अवस्था मोठी अशी विचित्र झाली आणि मग शेवटी असेच लोक निघाली होती पर्वतावरती बालाजीला आणि हा त्यांच्या मागं नाही म्हणले तुमचं उष्ट खातो काय तुमची पत्रावळी टाकलं ते टाकतो पण आम्हाला घेऊन जा नाहीतर आम्हाला कुठं घडणार आणि असा तो माधव ब्राह्मण तिथं पर्वतावरती जाऊन पोहोचला जसा स्पर्श झाला व्यंकट पर्वत असं त्याचं नाव आहे तर व्यंकट नाव का तर वेम नामे जो पाप भाव तो स्पर्श होताच कट झाला म्हणून त्याला व्यंकट पर्वत असं नाव प्राप्त झालेलं आहे हा त्या पर्वताच्या सान्निध्यात जसा गेला तसं त्याला प्रचंड अशी अत्यंत दुर्गंधीयुक्त उलटी झाली त्या उलटीच्या जागेवरती पुढं काही उगवलं नाही असं त्याचं वर्णन केलेलं आहे आणि ब्रह्मादिक देवांनी ते बघितलं म्हणले अरे माधवा तू पापमुक्त झाला आता पुष्करणीमध्ये स्नान करून पुढे चल आणि तो नंतर तोच माधव ब्राह्मण पुढे आकाश राजा म्हणून जन्म घेता आलेला आहे आणि देवानं ज्यांना आपलं जावई केलं तर असा तो पर्वताचा महिमा म्हणून वर्णन केलाय तर इथं नामाचा महिमा तसाच वर्णन करतात की हा असा अजामेळ हा आणि असाच बिघडला होता ब्राह्मण पण ते सगळं विसरला आणि त्यांच्याच सहवासामध्ये राहिला त्यांचाच झाला आणि एकदा जो बाटला तो बाटक्याचे बांग मोठी म्हणतात तशी याची अवस्था मी देवदेव करणार नाही तुम्ही करायचं नाही अशा दंडच मोठा यालाही तिथं काही पोरं बाळ झालेली एकदा असं झालं हा नव्हता आणि त्या ठिकाणी असेच कोणी संत महात्मे निघाले होते दिंडी निघाली होती त्या स्त्रीला वाटलं की
की हे करू देत नाही, आपण करत नाही, आम्हाला करू देत नाही. स्वारी घरात नाही आहे तेव्हा हे पंढरपूरला निघाले, यांची काहीतरी सेवा करावी म्हणून तिनं त्यांना घरी बोलवलं, काही खायला प्यायला दिलं. त्यांनी आशीर्वाद दिले. निघताय जाता जाता म्हणाले, बाई फार बरं वाटलं पण मालक असते तर जरा बरं झालं असतं. त्यांनाही आशीर्वाद. ती मनात म्हणते मालक नाही म्हणून तर बोलत नाही तर माझी काय दिशाच आहे. आणि हे घरातून बाहेर पडले ही स्वारी आली आणि हे त्याला दृश्य बघितलं. अशी काठी फिरवत आला. तो म्हणले तिथं कुणी बोलवलं तुम्हाला, तिथं कुठं आला? नाही नाही काय आहे तुमच्या घरी झालं पण बरं झालं म्हणलं वेळेवरची आला. दक्षिणा द्यायची राहिली आहे, तेवढी दक्षिणा द्या म्हणजे आम्ही आशीर्वाद देऊ. दक्षिणा तुम्हाला खाल्ले पिले आणि मूर्ती म्हणे दक्षिणा पाहिजे. हे बघा तुमच्या खांद्यावरची असणारी गाठोडी मी अजून काढून घेतलेली नाही, हीच मी दिलेली दक्षिणा आहे असं समजा. आणि पुन्हा या घरात नव्हे या गल्लीत जरी दिसला तर एकेकाचं काय खरं नाही. याने ओळखलं काय प्रकार आहे. बर बर म्हणले ठीक आहे, पण काही असो याचा अंत खाल्लाय, याचं काहीतरी कल्याण तरी करावं जाता जाता. म्हणून जातो जातो बाबा मारू नको निघालो, पण 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 एक गोष्ट कर. असं काय काय जातो हो हो पण एकच आम्हाला दक्षिणा मिळाली, एकच गोष्ट कर. काय त्याने बघितलं होतं आता ही गर्भवती आहे तर म्हणले हा जो मुलगा होईल ना या मुलाचं नाव नारायण असं ठेव म्हणजे आम्हाला आमची दक्षिणा मिळाली. तो म्हणला मी माझ्या मुलाचं नाव नारायण ठेवे याचं धोंड्या ठेवे. तुला काय करायचं गेले ते विचार. आणि सुदैवानं झाली हो याला ती बुद्धी आणि मुलाचं नाव नारायण ठेवलं. 88 वर्षाचं आयुष्य त्याचं गेलेलं आहे. आज अशा रुग्णशय्येवरती तो पडलेला आहे, कोणत्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. आणि अशा वेळेला ते यमदूत आले दिसतात काय. गरुड पुराणातही वर्णन केलंय आणि याचंही वर्णन केलं इथं. ते यमदूत काळे प्रचंड असे केस पिंजारलेले, हातामध्ये शस्त्र घेतलेली आहे, खास आहे. आणि असं ते यमदूताचं दर्शन घ्यायला झालं. हा घाबरला, थरथर कापायला लागला. अरे अरे ही वेळ आली आता काय करू. समर्थांनी एका समासाची एक गोष्ट वर्णन केली आहे. काय एखाद्या गावामध्ये वाटसं प्रवास करीत मनुष्य निघाला. पूर्वी इतकी काही साधनं होती आत्तासारखी. आणि मग संध्याकाळ झाली तिथं एखाद्या गावात मुक्काम करायचा. सकाळी आपलं काय स्नान संध्या केली काय ते थोडं खाल्लं पुढे निघाले. तर एखाद्या गावामध्ये संध्याकाळच्या वेळेला गेला आणखी मुक्काम करायची जर पाळी आहे तर त्या गावातला जो कोणी पाटील आहे, कुलकर्णी आहे, तलाठी आहे, देशपांडे कोण असेल तो त्याला जाऊन भेटावं आणि सांगावं की महाराज आम्ही तुमच्या गावात, मी अमक्या गावचा अमुक गावाला मला जायचं आहे. तेव्हा आजच्या रात्र आपलं ते गावाबाहेर मारुतीचं देऊळ आहे, तिथं मी माझी पथारी टाकतो, सकाळी त्या नदीवरती आंघोळ करतो आणि मग पुढे जातो. हो हो राहा काही चिंता करू नका असं त्या पाटलांनी सांगितलं. आणि हा राहिला. एखादा आमच्यासारखा असेल चिरसट तो म्हणेल गावात राहिलं त्या पाटलाची परवानगी असायला पाहिजे. सार्वजनिक देऊळ आहे, मी जाऊन बघतो कोण काय करतोय बघूया. काय नाही काय होतं समजा याच्या दुर्दैवा त्या रात्री गावात काहीतरी दरोडा झाला किंवा काय खून खटला झाला, काहीतरी भानगड झालं. सगळे पोलीस आले आणि सगळ्या चौकशा सुरू झाल्या. पहिली चौकशी होते गावात नवीन कोण आणलंय. मग एकाने सांगितलं हो आम्ही बघितलं की मागल्या देवात एक बुवा झोपला होता. कुठं आहे तो आनंद. हा निर्दोष आहे, यानं काहीही केलं नाही. पण परवानगी घेतली नाही किंवा कानावरती घातलं नाही पाटलाच्या आणि त्यामुळं ह्याला निर्दोष जरी असला तर ते निर्दोष प्रसिद्ध करेपर्यंत 4 दिवस दंडुके मार खायला पाहिजे पाळी येते.
मग हेच जर पाटलाला सांगितलं असतं तर तो पाटील नाही हो तो बुवा माहिती माहिती आमच्या ओळखीत आहे हो त्याला त्रास देऊ नका चांगला आहे तो तशी ते पाटलाची ओळख नाही असं असतं. तसं ह्या जगरूपी गावामध्ये आम्ही आलो. मग इथला पाटील कोण त्याला जर धरून राहिलं तर यमाच्या पोलिसांची भीती बाळगायचं कारण नाही. मग ते कितीही हो ते भयंकर आहे. तर इथं गंमत अशी झाली ते यमाचे पोलीस आले ते यमदूत आले आणि हा घाबरला अरे अरे आता त्या यम यातना भोगायची पाळी आता ये देवा आता देव आता काय करू. अशा वेळेला कोणी किती जरी असला ना तरी ते पोरं बाळ म्हणते असा जवळ म्हणून आणि सगळ्यात धाकट हे होतं आणि ते लाडकं म्हणून त्याच्या नावाने यांना टाव पडला अरे नारायण. आता तो खरा त्याचा मुलगा नारायण आला का नाही माहित नाही इथं दिलेलं नाही पण ही हा टाहो ऐकला नारायणाने आणि आपल्या दूतांना पाठवलं अरे गाडे त्या आजा मेळ्याला सोडवा. आणि इथं या आजा मेळ्याच्या देवते सगळं दृश्य बघतोय ना तो ते हरिदूत आहे आणि हरिदूत आणि यमदूत याच्यामध्ये झालेली झटापटी ह्यांना ऐकली. ते म्हणतात तुम्ही कसे काय नाही ह्याने त्यांना विचारलं तुम्ही इथं कसे काय कसे काय म्हणजे हा आमचाच आहे. अहो आम्हालाच भीती वाटते याला उचलताना घेऊन जाताना त्याचं पाप आम्हाला कुठे लागते की नाही. असा हा पापी तुम्ही कसे आलात कसे आलात म्हणजे मला तो काय ओरडला कळलं कळलं कळलं. अहो त्याच्या मुलाचं नाव आहे नारायण. आम्ही ऐकलं नाही नारायण ओरडलं ना त्याच्या मुलाला हात मारण्याकरता ओरडला तो. मुलाच्या वतीनं का असेना कसं का असेना त्याच्या तोंडातून नारायणाचं नाव निघालं आणि देवाने आम्हाला पाठवलेला आहे जास्ती बोलू नका नाहीतर ही गदा पहिले तुमच्या डोक्यात. ते हरिदूत घाबरले आपला यमदूत घाबरले आणि गेले यमराजांचे बरोबर महाराज तुमच्या या सगळ्या राज्यामध्ये कारभारी किती आहे. त्यावरती यमाने उत्तर दिलं जेव्हापासून यमाने माझ्या ब्रह्मदेवाने आम्हाला हे काम दिलं तेव्हा मी याच अटीवरती स्वीकारलं की माझ्या कारभारात कुणी ढवळाढवळ करता नाही. मग तो उद्या शंकर येतील कुणी विष्णू येतील हा आमचा आहे याला सोडवा हे चालणार नाही. आमचा कायदा म्हणजे कायदा इथं कुणाचे आम्ही उद्या वशिला लावून घेणार नाही. मग काय झालं नाही म्हणजे आज आम्हाला मार खाऊन यायची पाळी आली. कुठे गेला होता म्हणले आजा मग तो तरी एवढा बाकी तेच आम्ही म्हणत होतो काय घडलं नीट सांगा. मग त्यांनी ते बरोबर आहे नारायण जिथे जिथे हे नामस्मरण चाललंय किंवा जो कुणी करतोय तिथे जाऊ नका अशी मार करून याची पाळी येईल. यमाने आपल्या दूतांना हे सांगितलं इकडं आजा मेळ सुटला तेव्हा मेला नाही तो सुटला आणि त्याला पश्चाताप झाला आणि मुलाच्या हेतून का असे नारायणा म्हणालो आणि आज माझं मरण वाचलं तेही गेले हेही गेले म्हणजे अजून आपलं आयुष्य आहे वाटतं. आणि तसा जसा होता तसाच तो उठला आणि गंगेच्या किनाऱ्यावरती यमुनेच्या किनाऱ्यावरती गेला आणि मधुवन तो भगवंताला प्रिय असणारा सर्व प्रांत त्या ठिकाणी जाऊन राहिलेली 12 वर्ष ज्यानं हरिनाम स्मरण केलेलं आहे. एकदा चुकून घेतलं तर सगळा मोकळा झालो. मग पहिल्यापासून घेतलं असतं तर आता राहिलंय की ते आयुष्य माहिती नाही. जे राहिलंय ते बोनस म्हणून समजू. डॉक्टर सांगतात आता ही आम्ही योजना सगळी केलेली आहे जरा जपून राहा. हे पुढचं आयुष्य किती आहे आम्हालाही माहित नाही तुम्हालाही माहित नाही काय आहे ते बोनस समजा. मग आम्ही त्या आयुष्याचा कसा उपयोग करतो. बरं झालं डोळ्यांचंही काम सुरू झालं कानांचंही काम सुरू झालं. बस म्हणले आता कोणाची काय चिंता करायचं कोणाला काय विचारायची गरज नाही. रोज आपलं टीव्ही समोरच बसतो. सगळी इंद्रिय आता छान झालेली आहे. बोनस दिलाय. मग त्या बोनसाचा असा उपयोग करून काय उपयोग अरे त्या आजा मेळानं मिळालेल्या बोनसाचा उत्तम उपयोग करून घेतला. यमुना किनारी आपलं संपूर्ण राहिलेलं 12 वर्षांचं आयुष्य घालवलं.
अजामिळ पापीमध्ये पुत्रकामे तया मुक्ती नारायणाचे नारायणाच्या नामस्मरणाच्या योगाने तो अजामिळ मुक्त होऊन गेलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. चतुर्थ स्कंधामध्ये त्या मुली मनुच्या मुलींचा वंशविस्तार, त्यानंतर दक्षाच्या मुलींचा वंशविस्तार असा तो सांगत असताना राजानं प्रियव्रत आणि उत्तान म्हणजे मनुच्या मुलांच्या विषयी विचारलं आणि तिथं तो विषय बदलला आणि तिसरी कथा सुरू झाली. तोच विषय आता या 6व्या स्कंदामध्ये अजामिळाच्या कथेनंतर पुन्हा येतो आणि मग त्या दितीला किती मुलं झाली, अदितीला किती आणि त्यांची काय त्या सगळ्या कश्यपांच्या स्त्रिया ह्या सगळ्यांचे संतती वगैरे इथं सगळी सविस्तर वर्णन केलेली आहे. आणि असं हे सर्वही सांगताना त्या दितीच्याच वंशामध्ये त्वष्टा उत्पन्न झाला. त्वष्टा हा एक मोठा अधिकारी होता ज्याने खूप मोठी आराधना भगवंतांची केलेली आहे, मोठा अधिकारी त्याला प्राप्त झालेला आहे. त्या त्वष्ट्याच्या मुलाचं नाव विश्वरूप असं होतं आणि काही कारणाच्या योगानं इंद्राला बृहस्पती सोडून गेले होते. त्या कालावधीमध्ये गुरु पाहिजे म्हणून या विश्वरूपांना योजना केली होती, पण इंद्राकडनंच ते मारले गेले अशी काही कथा आलेली आहे. त्या दितीच्या वंशात मधलं हे सांगत असताना हा संदर्भ आला. हे ऐकल्यानंतर राजानं हे काय आहे कसं काय झालं, इंद्रानं त्या विश्वरूपाला का मारलं, बृहस्पती इंद्राला सोडून का गेले असं ते प्रश्न विचारले. आणि त्यावेळेला सुखदेव सांगताय असं झालं की एका इंद्र आपल्या दरबारामध्ये बसलेला आहे, मोठा विजय त्याला प्राप्त झालेला होता आणि ती विजयाची दरबार सभा होती. तिथं काय चाललंय बघूया, आपल्याला बोलत नाही पण आपण आपला असं नाही तिथं अधिकार आहे असा विचारानं बृहस्पतीच्या सभेमध्ये गेले. इंद्रानं ते बघितलं येत काय गुरु गुरु म्हणून काय लगेच काय लोकांना घालायची काय मी एवढा मोठा आहे, गुरु मोठे आहेत प्रश्न नाही, पण सभा समान चाललेला असताना अगदी काय तिथं त्यांच्या पुढे धावायचे, येतील बसतील जातील. आले गुरु आले इकडनं तिकडनं बघितलं, आपल्या आसनापर्यंत गेले. इंद्रानं बघून सुद्धा न बघितल्यासारखं केलं. एकंदरीत हे बघितल्यानंतर बृहस्पतीच्या लक्षात आलं आता इथं आपली गरज उरलेली नाही. मग जिथं गरज नाही तिथं थांबण्यात काय आपल्या, जिथं अपमान होतो तिथं आपण कशाला जायचं. बृहस्पती सभा सोडून निघून गेले. काही काळ गेला आणि मग ते इंद्राच्या लक्षामध्ये आलं सोडून गेले म्हणजे सोडूनच गेले, इंद्राला सोडूनच गेले. मग मात्र याच्या ते गांभीर्य लक्षात आलं आणि सगळीकडे शोधलं पण काही सापडत नाही. आणि इकडं दैत्य त्यांना एक बातमी लागली म्हणजे बृहस्पती नाही आहेत तर आपली आता काशील ना, आणि म्हणून त्यांनी ते आक्रमणाची तयारी सुरू केली. हे हिरण्यकश्यप इंद्राला मिळलं, आता काय करू. ब्रह्मदेवांच्याकडे गेला. ब्रह्मदेव म्हणाले तू आता या कामापुरतं कोणीतरी दुसऱ्याला गुरु कर. मग आता असे आहेत कोण, तर म्हणजे कष्टाचा मुलगा मोठा विद्वान आहे, सगळं ज्ञान आहे त्याला, म्हणजे त्या विश्वरूप त्याला बोलव. त्याप्रमाणे हे गेले. विश्वरूपाने सांगितलं हे आम्हाला हे पौरविद्य काय आम्हाला करायचं नाही, आम्ही त्यातले नव्हे, आम्ही आपलं नुसतं आमचं काय साधना जप जाप्य वगैरे पाठ वगैरे याचं करत बसतो. आम्हाला ते कुणी सांगितले तुझं बाप आम्ही डोक्यावर कशाला घ्यायला पाहिजे, नाही म्हणजे मी करत नाही. पण काय आहे आम्हाला मोठी अडचण निर्माण झाली आहे आणि देवांचं कार्य करण्याकरता आजपर्यंत अनेकांनी अनेक प्रकारे मदत केलेली आहे. तो ब्रह्मा करून जरा मोठेपणा दिला असं म्हणतो. बरं म्हणले ठीक आहे, ब्रह्मदेवांनी जर सांगितलं तर येतो. अशा तऱ्हेनं त्या विश्वरूपांना गुरु म्हणून यांनी पत्करलं, म्हणजे गुरुत्व यांनी पत्करलं विश्वरूपाने. वसिष्ठांनी सुद्धा ब्रह्मदेवांना हेच उत्तर दिलं होतं काय, सूर्यवंशाचं पौरोहित्य वसिष्ठ तुम्ही करा, हे आम्हाला पौरोहित्य करायचं नाही, आम्ही आपल्या आश्रमामध्ये बसून आमचं अनुष्ठान जप वगैरे करू.
नाही म्हणलं याच वंशामध्ये साक्षात भगवान येणार आहे रामवरून त्यांचा सहवास घडेल एवढं त्याकरता करा. आणि हे ऐकल्यानंतर वसिष्ठ तयार झाले. असो तर इथं विश्वरूपांना हे स्थान दिलं आणि खरोखरच ते आलं परचक्र आणि विश्वरूपांना इंद्र म्हटलंय असं हे आता परचक्र आलंय आम्हाला गुरुजी काही अभिमंत्रण वगैरे करून युद्धामध्ये पाठवत असं तर आता तुम्ही असं काहीतरी करा. मग त्यांनी नारायण वर्म किंवा नारायण वर म्हणजेच कवच कवच म्हणजेच वर्म तर असं एक स्तोत्र या ठिकाणी आलेलं आहे. या 6व्या स्कंदाचा 8वा अध्याय नारायण कवच. तर त्या नारायण कवचाने अभिमंत्रित करून इंद्राला युद्ध क्षेत्रावरती विश्वरूपाने पाठवून दिलं. त्या युद्धामध्ये इंद्राला विशेष असा विजय प्राप्त झाला. मोठ्या आनंदाने येऊन कृतज्ञता त्यांनी विश्वरूपांच्याकडे व्यक्त केली. आणि मग आता एक मोठा यज्ञ मला करायचा आहे. त्या यज्ञाचंही पौरोहित्य तुम्ही घ्या. ठीक आहे चला करा. आणि तो यज्ञ सुरू झाला. त्या यज्ञामध्ये हळूच काही राक्षस या विश्वरूपांशी त्यांनी संपर्क साधला आणि ते म्हणतायत आम्हाला कधी संधी मिळत नाही ते गुरु वगैरे तुमचे बोलत होते आता तुम्ही आमचे ना त्या यज्ञाचं काही प्रसाद आम्हालाही पाठवा. त्यावरती विश्वरूप म्हणाले काय आहे पाठवेल पण त्या इंद्राचं हेरखाचं मोठं जबरदस्त आहे. लपून छपून होणं जरा कठीण दिसतंय तरी सुद्धा म्हणले प्रयत्न करतो. तर केला त्याने पाठवला प्रसाद. ते इंद्राच्या सैनिकांनी बघितलं पकडलं चौकशी झाली आणि विश्वरूपाने पाठवले म्हटल्यानंतर हे प्रकरण इंद्राकडे जेव्हा आलं त्यावेळेला इंद्र खवळला. अरे हा अस्तनीतला निखारा निघाला. अरे आमच्याचकडे राहतोय ना आमच्या शत्रूंचं कौतुक करतोय त्यांना प्रसाद पाठवतोय. इंद्रानं एवढा राग आला की त्या रागाच्या भरामध्ये त्यांनी त्या विश्वरूपांचं डोकं पुढं ब्रह्महत्या. इंद्रालाही ब्रह्महत्या लागली. त्या विश्वरूपाच्या मस्तकापासून 3 पक्षी निर्माण झाले. तित्तीर वगैरे असे. तर ते मस्तकच त्याचं असं 3 ठिकाणी विभागलेलं होतं. ते 3 पक्षी त्याच्यातून उत्पन्न झाले. आणि विश्वरूप स्मरण पावले ब्रह्महत्या. मग आता काय करावं. इंद्रा ब्रह्मदेवांना पुन्हा शरण गेला. ब्रह्मदेवांनी त्या ब्रह्महत्येचे 4 भाग केले. 4 ठिकाणी वाटून टाकले. इंद्राला मोकळा केला. एक भाग नदीच्या ठिकाणी, एक भाग वृक्षांच्या ठिकाणी, एक भाग स्त्रियांच्या ठिकाणी असे ते भाग वाटून दिलेले. त्याच्या योगाने त्यांना काही काही वरदानं सुद्धा दिली. इंद्र मोकळा झाला. पण त्वष्ट्याला हे जेव्हा कळलं आपल्या पोराला यांनी नाहक मारला त्वष्टा संतापला आणि त्या त्वष्ट्याने एक अभिचारिक यज्ञ करायला सुरुवात केली. अभिचारिक म्हणजे परस्योत्सादनार्थम वा तत्तामसमुदार्थम दुसऱ्याच्या नाशाकरता म्हणून केलेलं कर्म तामसी कर्म ज्यामध्ये काय ते म्हणतात काळी जादू म्हणतात ना करणी विणे. तर त्याच्यात काही विशिष्ट असे यज्ञही आहे. जसं काल आपण ऐकलं त्या दक्षाच्या यज्ञामध्ये त्या भृगूंनी दक्षिणाग्नीमध्ये काही आहुती घालून अभिचारक राक्षस निर्माण केले होते की जे नंदी इत्यादिकांना पळवायला कारणीभूत झाले. नंदी वगैरे पळून गेले सगळे. तसं यांनी एक मोठा यज्ञ करायला सुरुवात केली तो अभिचारक. आणि त्या यज्ञाची सांगता झाली आणि प्रचंड असा दैत्य त्याच्यातून प्रकट झाला. आणि तो विचारतो यांना गोष्ट्याला की काय करू तुम्ही आज्ञा द्या मी तुमचा दास आहे सेवक आहे काय करू सांगा. तर म्हणले त्या इंद्राला संपवून ये. ठीक आहे. आणि याचं नाव वृत्रासूर. हा वृत्रासूर इंद्रामध्ये चालून गेलेला आहे. बरेच प्रकारे युद्ध झालं परंतु तो वृत्रासूर काय नष्ट होत नाहीये. आता काय करावं मोठा प्रश्न निर्माण झाला. मग पुन्हा ब्रह्मदेवांच्याकडे ब्रह्मदेव म्हणाले आता वृत्रासूर कशाचा असेना
कर्मातून काही विशिष्ट अशा कर्माचं पाठबळ त्याच्या मागे आहे आणि त्यामुळं तो मरत नाही. तुझ्या मागं असं कुठलं सत्कर्माचं पाठबळ नाही. तो अभिचारी तेही जबरदस्त असतं, ते असं तसं जात नाही, त्यालाही तसंच उत्तर द्यावं लागतं. एक तर तसाच जबरदस्त दुसरा मांत्रिक पाहिजे, नाहीतर ह्याचं सामर्थ्य एवढं मोठं पाहिजे की ज्यामुळं कुठलेही काही मोठी मागे काय झालं तरी ते त्याला काही होणार नाही, असं ह्याचंही सामर्थ्य पाहिजे. तर इथं काही तुझ्याकडे सामर्थ्य तर नाही आणि गुरुचाही रोष तू उडवून घेतलेला आहे. आता तपश्चर्या करून मिळवायला वेळ नाही, मग असं आता उष्ण घ्यायला पाहिजे. तर म्हणणे आता कुठनं घ्यायचं, तर म्हणणे ते नदीची नावाचे ऋषी आहे, तर त्यांच्या अस्थी घे आणि त्यापासून तो विश्वकर्मा एक शस्त्र तयार करेल. त्या शस्त्राचा उपयोग त्या वृत्रासुराच्या नाशाला होईल. त्याप्रमाणे दधीजींच्याकडे गेले. दधीजी म्हणाले, लोक कल्याणाकरता माझा देह जर पडत असेल तर मी तयार आहे. त्यांनी देह टाकला आणि मग त्याच्या अस्थीच्या योगानं नवीन शस्त्र ते वज्र नावाचं तयार केलं आणि ते इंद्राच्या हातात दिलं. आत्ताच आपण ऐकलं की अस्थींच्या पर्यंत पाप जाऊन पोचतं. ते कसं घालवतो आम्ही पंचगव्य आणि प्रायश्चित्ताच्या योगानं. मग अस्थींच्या पर्यंत जर पाप पोचतो तर अस्थींच्या पर्यंत पुण्य पोचलंच पाहिजे. ते सकूचंही उदाहरण आपण ऐकलं. तसंच हे दधीजींचं आहे. हाडांपासून काय शस्त्र, त्याच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. त्याने शस्त्र केलं तयार, पण त्या शस्त्रामध्ये दधीजींच्या तपश्चर्येचं पाठबळ आहे, तपश्चर्येचं पुण्य आहे आणि त्या योगानं तो वृत्रासुर मरण पावले. येतात ते वज्र घेऊन इंद्र पुन्हा रणांगणामध्ये आलेला आहे आणि ते युद्ध सुरू झालं. त्यामध्ये एक प्रसंग असा वर्णन केलाय, त्या ऐरावता सकट वज्रा सकट इंद्राला त्या वृत्रासुरानं गिळला. आता देव हाहाकार करा, मेला 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 संपलं आता. पण ते वज्र होता हातात, त्या वज्राचा उपयोग करून इंद्र तिथून बाहेर पडला. तो विकल झाला, पुन्हा युद्ध सुरू झालं. त्याच्यातूनही तो पुन्हा तयार झाला. असं जबरदस्त युद्ध केलं, त्याचं वज्र गेलं उडून आणि तो वृत्रासुर या वेळेला इंद्राला म्हटलंय, काही झालं तरी शेवटी तू मला मारणार आहेस, मला माहिती आहे. उचल ते वज्र आणि घाल माझ्या अंगावरती. जोपर्यंत माझी बुद्धी शाबूत आहे, जोपर्यंत मला हरिस्मरण आहे, तोपर्यंतच मला मार. तो म्हणतोय, हे भगवंता, आता तुझा वियोग मला सहन होत नाही. अजानत पक्षा इव मातर खगा स्तन्यं यथा वत्सतराः क्षुधार्थाः प्रियं प्रियेव विषुतं विषण्णाः. अशी 3 उदाहरणं या ठिकाणी वृत्रासुरांना दिली आहेत. तेव्हा ते पक्षाने अंडी घातली पक्षिणीनं आणि ती उगवली. नंतर ती पिल्लं बाहेर, अंड फुटल्यानंतर ती पिल्लं बाहेर पडली. त्या पिल्लांना स्वतःचा चारा मिळवता येत नाही, अजून पंखांमध्ये बळ आलेलं नाही उडण्याचं. मग ती पक्षिणी प्रभाते चारी आसिदाये, पक्षिणी पिलू वाट पाहे उपवासी, पक्षिणी प्रभाते चारी आसिदाये. तर ते पिलू ते पक्षिणीचं जेवढ्या आसुसल्यानं संध्याकाळच्या वेळेला माझी आई येईल, मला भरवे, जितक्या आसुसल्यानं वाट बघतो ना, तशी म्हणले माझी अवस्था झालेली आहे, लवकर मला तुझ्याकडे बोलून घे. अजात पक्षा यो मात्र करा स्तन्यं यथा वत्सतराः क्षुधार्थाः. गाय रानात गेलेली आहे आणि वासरं घरात आहेत, ती सोडत नाही बाहेर. वासरं घरात आहे, मग ती वासरं सुद्धा आईची जशी गायीची वाट बघतायत, स्तन्या करतात, दुधा करतात. किंवा प्रियं प्रियेव विषुतं विषण्णाः, म्हणजे हल्लीच्या काळात ते छान लागू पडतं. काय याला करण्याकरता म्हणून खूप प्रयत्न चाललेले आहेत. राहतो लंडनला आणि मग इकडं आईबापाने असे 10-15 स्थळं बघून ठेवली आणि याला बोलवून घेतला
असं असं झालं तर मग ह्याच्यातनं आता नक्की करा ना, उगाच आणि लांबड लावून हल्ली मुली मिळायचीच पंचायत झालेली आहे. असं करता करता शेवटी ते 10-15 झालं. शेवटी मुलीची नोकरी झाली, लगेच मुहूर्त काढला. यांना आणखीन थोडीशी 8 दिवस रजा वाढवली आणि लग्न वाजवूनच. पण आता रजा फार कमी आणि हिला घेऊन जायचं तर म्हणते ते व्हिसा आणि ते सगळं पाहिजे, पासपोर्ट ते सगळं तयार करायला पाहिजे. म्हणून मग ते सगळं करा, तोपर्यंत 6-7-8 महिने जाणार. मी आता निघतो, मला सवड नाही. म्हणून तो लग्नाच्या 1-2 दिवसात याला निघून मग प्रियम प्रिय व विष्णुतम. आता फार चांगली सोय झालेली आहे, नुसतं बोलत नाही, समोर तोंड सुद्धा दिसतं. तर मग ते असं चाललंय हो. जरी चाललं तरी येथील किती 5,000 किलोमीटरचं अंतर आहे. 5 का 6 काय असेल ते. तिनं जशी आपल्या नवऱ्याची वाट बघावी, प्रियम प्रिय व विषुतम विषण्णा, त्याप्रमाणे म्हणले माझी अवस्था झालेली आहे. तेव्हा हे परमेश्वरा, हे नारायणा, मला लवकर सोडव आता इथून. असं कोण म्हणतंय? भर रणा म्हणत वृत्रासुर म्हणतोय. आणि मग शेवटी इंद्रानं आपलं काय ते काम केलं, मारला त्याला आणि वृत्रासुराचा उद्धार झाला. इंद्राला आणि एक ब्रह्महत्या. हा तो ब्राह्मणाचाच ना पोरगा वृत्ताचा. मग ती ब्रह्महत्या आता म्हणलं ते काय तुझं ब्रह्मदेवाने सांगितलं होतं 1000 वर्ष मानस सरोवराच्या ठिकाणी बसून तपश्चर्या करा. तसा तो इंद्र गेला, सूक्ष्म रूप धारण करून मानस सरोवरात एका कमळात जाऊन बसला. 1000 वर्ष तपश्चर्या केली. दरम्यानच्या काळात चंद्रवंशातला नहुष नावाचा राजा हा इंद्रपद सांभाळतोय. तर अशी ती कथा वर्णन केलेली आहे. इकडं ही शंका आणि राजाच्या मनामध्ये जसं आपल्यालाही वाटत असेल की एवढा तो दैत्य आणि तो एवढं भगवंतांचं स्तवन करतोय, तर त्याला कारण काय असा राजानं प्रश्न विचारला. त्यावेळेला शुकदेव म्हणताय काय आहे, हा पूर्वजन्मीचा चित्रकेतू नावाचा राजा होता. अनेक बायका होत्या, पण मूलबाळ काही झालं नाही. एकदा असेच फिरत फिरत अंगिरा ऋषी तिकडं आले होते आणि त्याला बघितल्यानंतर राजानं पाय धरले, पूजा बिजा सर्व केली आणि त्यांनीच विचारलं काय म्हणले राजा, काय सगळं बरं आहे ना? राजाची 7 अंग आहेत, 7 अंगाने युक्त सर्व. तुझं क्षेम कुशल आहे ना? तो म्हणले बाकी सगळं उत्तम आहे. मग थोडं का उतरलंय? नाही म्हणले आता महाराज तुम्हाला माहितीच आहे, इतकी वर्ष झाली, आता आमचा वारस कोण? मूल बांधाय नाही. तेव्हा असा काही उपाय करा की ज्यामुळे मला काही संतती होईल. तर त्यावेळेला मग अंगिराने त्याचं भूत भविष्य वर्तमान काय ते बघितलं आणि सांगितलं तुझ्या नशिबात ह्याच नव्हे 7 जन्मात संतती सौख्य नाही. हे ऐकल्यानंतर राजा रडायला नाही म्हणजे असं कसं? मग तुमच्यासारख्यांचे पाय कशाला धरायचे? अरे आम्ही काय झोळीतनं पोरं घेऊन फिरतो काय? आणि अजून फिरायला लागलो तर पोरं पळवणार आहे म्हणून आम्हाला धरून नेतील, ठोकून काढतील. असं नाही हो, असं नाही हो. पण तुमची काही विशिष्ट अशी तपस्या आहे ना, काहीतरी करा. अरे नाही तर कुठलं करू? नाही मी पाय सोडत नाही आता तुमचे. एवढं सामर्थ्य एवढं काहीतरी आमच्याकरता काढाच. शेवटी हो ना करता ते अंगिरा म्हणाले बर म्हणले आहे उपाय करतो, पण एक अट काय? त्या पोराच्या योगानं तुला सुख आणि दुःख दोन्ही भोगावं लागेल, तशी मनाची तयारी ठेव. ठीक आहे होऊ देत तरी, मग पुढचं पुढं बघू. आणि मग त्याने काय तो विशिष्ट असा यज्ञ केला. त्या यज्ञाचा प्रसाद याच्या पट्टराणी जी कोणी होती मुख्य तिला दिला आणि तिनं तो प्राशन केला. कालांतरानं तिनं ती गर्भधारणा झालेली आहे. योग्य वेळेला त्या मुलाचा जन्म झाला. मूल लहानाचं मोठं होत आहे. सगळ्यांना एवढा मोठा आनंद. 2 महिने 3, 4, 6 महिने उत्सवच चाललाय.
लोकांना चुली पेटवायला परवानगीच नाही आहे. आज अमुक आहे, उद्या तमुक आहे करत करत सगळ्यांना जेवण. राजधानी अशी गजबजलेली, घरोघर आनंदोत्सव. कारण इतक्या वर्षांनी एवढ्या मोठ्या राजाला मुलगा झाला, आम्हाला पुढचा भावी राजा मिळाला, युवराज झाला, असं ते सगळं आनंदोत्सव चाललेला होता. बाकीच्या ज्या राण्या होत्या त्यांच्या नाकाला मिरच्या झोपताय, त्या म्हणतायत अगोदर ती पट्ट म्हणून मोठी म्हणून लाडकी, आणि आता तिला मुलगा झाला, काय तोरा बघा हो. असं वाटते कोणी काही करू शकत नाही. काय करावं काय करावं. मग ज्यामुळं ती सुखी झालेली आहे ते कारणच नष्ट केलं तर का असतात ना असे काय म्हणतात त्याला, आपलंच नाक कापून दुसऱ्याला अपशकुन करणारे. तर ह्यांनी कट कारस्थान केलं. आणि एक दिवस बाळाची उठायची वेळ होऊन गेली, पण अजून बाळ का रडत नाही, बाळ का उठत नाही. म्हणून त्या राणीनं दासीला पाठवलं, जा जाऊ पाळण्यात बाळ झोपले किती वेळ, आता 3 तास झाले, एवढा वगैरे झोपत नाही, जा बघ काय झालं बोलतो ना. म्हणे ती गेली आणि तिनं ते बघितलं, पोर काळं निळं पडलंय. तिनं हंबरडा पडला, हे काय झालं नाही म्हणून राणी तिथे आली. तिनं ते दृश्य बघितलं, साहेब बघायला पोरग हे असं पडलंय, गार झालं हो, काळं निळं पडलंय, गेलंय. आणि ते राणीला सहन झालं नाही, ते डोकं आपटून घेते, झिंग्या उपटते, काय करू. तिचा आक्रोश हे ऐकलं त्या बाकी जणींनी, त्यांनीच विष घातलं होतं, पण आतल्यावरती येऊ नये म्हणून राणीपेक्षा त्यांनी मोठा आवाज काढला. आता तो गदारोळ राजाच्या कानावरती गेलं. राजानं ते येऊन दृश्य बघितलं. राजाही टाहो पडतोय असं ते चाललेलं होतं. गावात बातमी पसरली, गावात लोकही हळहळले. तेव्हा काही जण म्हणतायत, अहो परवाच बारसं झालं, काय लाडू आणले होते, अहो खायला होईना. मी म्हणले 4 लाडू खिशात घालून, आता ते लाडू कसे खाऊ. ज्या पोराच्या बारशाचे लाडू तू आणले ते पोरगच गेलो, ते लाडू आता खाऊ वाटतंय सांगा. म्हणून लोकही हळहळतायत, रडतायत. योगायोगानं नारद आणि अंगिरा दोघेही तिथून निघाले होते. सगळं गाव रडतंय, काय भानगड आहे. म्हणून दोघेही गावात आले, राजाकडे आले. तशाही अवस्थेत राजाने त्यांचं स्वागत केलं. आणि कोण आपण. अंगिरा म्हणतात, तू दुःखामध्ये आहेस म्हणून मला ओळखत नाही. ज्यामुळं हा मुलगा झाला तो मी अंगिरा. आणि त्यानं निरपून घेतलं, होय महाराज. पुन्हा पायावरती पडला आणि माझ्या पोराला जिवंत करा. अरे काय जिवंत करा, मी काय देव आहे काय. देव जरी आला तरी हे होणार नाही. पुन्हा हट्ट, पुन्हा शेवटी यांनी युक्ती नारदाला सांगितली, नारद हे तुमच्याकडे काहीतरी युक्त्या प्रयुक्त्या असतात, समजावा जरा राजा. नारद म्हणले, हे बघ राजा, हे बघ इथनं गेला तो गेला, पुन्हा कुणी येते का परत. आणि हे बघ ज्याच्या करता रडतोय तो देह इथंच आहे, देहात. आणि जे आत्मस्वरूप आहे ना ते कधी नष्ट होतच नाही, चिन्हांची कसराने. त्यामुळे मग रडायचं. हो ते तत्वज्ञान मला सगळं पाठ आहे, ते संयोग करा. ते कुठं तो आत्मा जीवात्मा काय गेलाय ना ते आणून बसवा पुन्हा इथं. मी नाही ऐकणार. नारदाने हात टेकले. शेवटी काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. म्हणून अंगिरा म्हणून, बघ राजा या पोराला उठवतो. काय माणूस उठव, एका अटीला बोला. हाच राहायला जर तयार असेल तर ठीक आहे, राहील. हाच जर म्हणाला नको तर मग मात्र पुढं गाणं गायचं नाही, रडायचं. ठीक आहे, बोला बोला. आता मेलेला पुन्हा जिवंत जाण्याचं मी पुन्हा मरतो असं कोण म्हणतंय. बोल बोल. मग त्या जीवाला परत बोलवला. त्यांनी डोळे उघडले, इकडे बघितलं, नारद अंगिरा यांचंच काम दिसतंय. तो म्हणतोय, का मला परत का बोलवलं. का म्हणजे
तुला काही दयामाया नाही? अरे एवढ्या नवसाचा या सण एवढे यज्ञ करू, तू झालेला मुलगा आणि आता हे म्हातारे झाले आई वडील, तुला काही वाटत नाही त्याचं? अक्रोड बघ किती करतायत, किती रडतायत. त्यावरती हा जीव म्हणाला, ठीक आहे नारदजी, अंगिरा, तुम्ही मोठे अधिकारी आहात, एक लक्षात घ्या, इथं माझे आईबाप रडतायत म्हणून तुम्ही मला बोलवलं. मागच्या जन्मातली माझी बायको अजूनही रडतीये. माझा नवरा फार चांगला होता, खाड पण गेला, उतरूनपर्यंत गेला, आता मी काय करू, ती अजून रडतीये. कुठं आणखीन कोणी रडताय? अशा रडणाऱ्यांच्या करता मग आता मला किती जन्म घ्यावे लागतील सांगा? आपण जाणते आहात, मी लहान तोंडी मोठा घास घेतोय. मला बघा, माझ्या हातून काही स्त्रियांना विष घातलं गेलेलं होतं, ते तेवढंच भोगायचं राहिलं होतं शिल्लक, म्हणून त्याच बायका आता मला विष पाजायला तयार, म्हणजे कारणीभूत झाल्या. माझं तेच कर्म होतं, तेवढं झालं, भोगून संपलं, मी निघालो राम राम, तो गेला निघून. आता राजानं मान खाली घातली. मग नारद म्हणतायत, आता मी सांगतो असं कर. मग नारदांनी जसं मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे मग राजा काही व्रतजप अनुष्ठान करतोय. ज्यांनी त्या मुलाला विष घातलं होतं त्या स्त्रियांना सुद्धा काही प्रायश्चित्त वगैरे दिलेलं आहे. आणि असा हा चित्रकेतू राजा मोठ्या तपस्येच्या योगानं, नारद कृपेच्या योगानं उद्धरून गेला. म्हणजे त्याला जी वेगवेगळी देव जाती आहे ना, गंधर्व, यक्ष, किन्नर वगैरे, त्याच्यामध्येच एक विद्याधर नावाची योनी आहे. तर ते विद्याधर स्वरूप या राजाला प्राप्त झालं. आणि तो आता जो विमानातनं फिरतोय, सगळीकडे एन्जॉय करतोय. तर एकदा असाच विमानातनं कैलास लोकावरून जात असताना त्यानं शंकर पार्वतींना बघितलं. शंकरांच्या मांडीवरती पार्वती बसले. हा खो खो हसायला लागला. हे म्हणे जगद्गुरु, सगळ्यांना ज्ञान देणारे जगाला, 4 लोकांच्या लेखक पार्वतीला मांडीवरती करून बसले. काय म्हणले, कसले जगद्गुरु, काय असो तो बोलला. हे भगवान शांत आहे, ह्याला काही त्याचं वाटलं नाही. पण पार्वतीला आला आणि म्हणून मग पार्वतीनं त्याला शाप दिला की ह्या वातावरणामध्ये